हॅलो, माझं नाव वैभव वसंतराव राजगिरवाडे के वेब आणि मी हिपहॉपमध्ये गेले खूप वर्ष झालं काम करतो आहे. हिपहॉप माझ्यासाठी एक मूवमेंट आहे. मी हिपहॉपला म्हणजे माझ्यातलं रेव्होल्युशन समजतो. मी माझ्यामधले बदल हिपहॉपमध्ये अनुभवू शकतो. माझ्यामध्ये जे बदल झाले ते हिपहॉपमुळे झालेत असं मला वाटतंय. आणि मी स्टॉप द व्हायलेन्स या गोष्टीशी असं जोडलो की आनंद सर आणि सगळ्यात महत्त्वाचे तर आणि त्यांनी आम्हाला या गोष्टीबद्दल खूप काही ब्रीफ केलं आणि मला पण वाटतं की हा होणारा दिसणारा व्हायलेन्स किंवा न दिसणारा व्हायलेन्स हा थांबला पाहिजे. नक्कीच माणसाला फिजिकल आणि मेंटली दोन्ही पण व्हायलेन्स असतात आणि फिजिकल व्हायलेन्स हा दिसतो बट मेंटल व्हायलेन्स हा दिसत नसतो आणि त्या गोष्टीला शांत करण्यासाठी मला वाटतं की संगीत आणि नृत्य आणि अशाच काही कलेंची गरज आहे. तर माणसं लोक शांत होऊ शकतील, स्वतःसाठी विचार करू शकतील, स्वतःमध्ये जाऊन विचार करू शकतील. तर मला म्हणून स्टॉप द व्हायलेन्स ही मुवमेंट चांगली वाटते आणि मी म्हणून याच्याशी जोडलेलो आहे. वैभव, तू स्वतः मराठवाड्यातून आहेस बरोबर? आज मराठवाड्यातला तरुण हिपहॉपबद्दल काय विचार करतोय? सो आमच्या इकडे हिपहॉप म्हणजे असंच मेनस्ट्रीम जे हिपहॉप दाखवतात तेच आहे. कॉन्शियस हिपहॉप खूप कमी लोकांपर्यंत पोहोचलं आहे आणि मला वाटतं की तो जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. आणि नक्कीच काही लोक जे जाणकार आहेत, ज्यांना मुळामध्ये कवितेची माहिती आहे, ज्यांना विद्रोहाचं नॉलेज आहे, ज्यांना जी लोक चळवळीसोबत बांधील आहेत, अशा लोकांना हिपहॉपबद्दल आणि या मुवमेंटबद्दल खूप साऱ्या माहिती आहेत. बट खूप सारे लोक वंचित आहेत या गोष्टीपासून आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला ही गोष्ट घेऊन जायची आहे. नक्कीच स्टॉप द व्हायलेन्स यानुसार आपण तिथपर्यंत पोहोचू असं मला वाटतं. वैभव, दलित पॅन्थर, नामदेव ढसाळ आणि आजचा हिपहॉप करणारा कलाकार ह्याच्यात तुला काय साम्य वाटतं? तर मला नामदेव ढसाळांसारखा तर कोणी अजून दिसला नाही. खूप सारे शिव्या देतात पण त्यांच्या शिवाय रिलेव्हंट नाहीत, हे पॉलिटिकली रिलेव्हंट नाहीत यांच्या शिवा असं मला वाटतं. आणि विनाकारण शिवा देणं हा म्हणजे कुठलीच कला नाही किंवा कुठलाच हिपहॉप नाही. मला वाटतं की विचार करून मुद्देसूद शिवा देणं किंवा मुद्देसूद बोलणं, उग्र होऊन बोलणं, रागाने बोलणं हा विद्रोह मानला जाऊ शकतो नक्कीच, पण विनाकारण शिव्या देणं हा कुठलाच विद्रोह नाही. आणि मला वाटत नाही की नामदेव ढसाळांसारखा महाकवी अजूनपर्यंत कोणी हिपहॉपमध्ये आहे. आणि नक्कीच येऊ शकतो पण आतापर्यंत कोणी नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार आणि हिपहॉप, आजचा हिपहॉप, ह्याला तू कसा समजून घेतो? हा खूप खोल प्रश्न आहे, माझ्यासाठी नवीन सुद्धा आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मत आहेत, ज्यांना ते ज्यांनी ते मांडले पण पोहोचवता आले नाही जनतेपर्यंत, तर आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्या कलेद्वारे, आपल्या हिपहॉपद्वारे आपण पोहोचवू शकतो समाजामध्ये आणि लवकर रोटेट होतील या गोष्टी हिपहॉपद्वारे असं मला वाटतं. आणि बरंच काही जे की मला बोलता येणार नाही. थँक्यू सो मच वैभव. Yes.